गोळा भात हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशामध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे। किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून विदर्भ स्टाईल गोळा भात तयार केला जातो। हा गोळा भात नेमका कसा तयार होतो याची रेसिपी आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विदर्भामध्ये गोळा भात हा खूप प्रसिद्ध आहे आणि तो सगळ्यांना आवडतो। त्याच्यामुळे आपण जो गोळा भात आहे तो आपण इथे घेणार आहे। त्याच्यामुळे त्याची रेसिपी जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। त्यात आधी आपण साहित्य बघूया, त्याच्यासाठी काय काय लागतं। 1 वाटी मटर जो आता मार्केटला अवेलेबल असतो ग्रीन, आणि 1 वाटी चना डाळ, 1 वाटी तूर डाळ, त्याच्यासाठी लागणारा कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, तिखट, हळद, थोडी धणेपूड आणि जिरेपूड, मीठ आणि मेथी जी सगळीकडे आपल्याला मिळतेच। या ज्या डाळी आहेत यांना 2 तास लागतो भिजत टाकायला, आणि त्या भिजल्यानंतर जे आपण सारण तयार करतो त्याला वेळ लागतो। त्याच्यामुळे मी हे सारण तयार केलेलं आहे। तर ते हे सारण आहे, मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर जे तयार असलेलं सारण ते हे आहे। हे जे मिश्रण आहे हे आपण सगळं तयार ठेवलेलं आहे। याच्यामध्ये आपण तिखट, मीठ, धनिया पावडर, हळदी पावडर सगळं आपण टाकलेलं आहे चवीनुसार। तुम्ही पण आपापल्या चवीनुसार टाकू शकता। आता आपण हे जे सारण घेतलं आहे हे आपण सगळं एकत्र करून घेऊया आणि याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करूया। आणि ही गोळे तयार झाल्यानंतर याला आपण एका चाळणीमध्ये तेल लावून वाफायला ठेवूया। आता आपण हे जे गोळे तयार केलेले आहे ते आपण वाफवून घेऊया। आधी आपण एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण ते पाणी टाकलं आहे। ते गरम होईपर्यंत हे चाळणी ठेवायची आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल लावून आपण हे सगळे गोळे त्याच्यामध्ये ठेवूया आणि ते 1 तासासाठी वाफायला असं ठेवून देऊया। हे जे गोळे आहेत आपल्याला हे अर्धा किंवा पाऊण तास याला आपण वाफवून घेऊया, आणि त्या वाफ यासाठी त्याच्यावर आपण असं एक झाकण ठेवूया, वाफ बाहेर नको जायला। आता पाऊण तास झाला आहे। हे जे गोळे तयार झाले आहेत ते आपण काढून घेऊया। गॅस बंद करून हे गोळे जे वाफवले आहेत ते असं आपण उतरवून घेऊया। हे बघा, हे जे गोळे आपण वाफवले आहेत ते आता सगळे तयार झाले आहेत। त्याच्यामुळे आता हे पूर्णपणे तयार होऊन छान याला वाफ आली आहे। मग आपण हे तोडून बघूया, कच्चे तर नाही आहे ना? नाही। आता आपल्याला भात तयार करायचा आहे। त्यासाठी लागणारं साहित्य 1 ग्लास तांदूळ आहे, ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्याच्यासाठी लागणारं मीठ, जिरं आणि थोडं तेल। आता हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे। त्यासाठी आपण थोडं आधी तेल टाकूया, त्याच्यामध्ये जिरे आणि मीठ टाकून ते तांदूळ टाकून आपल्याला त्याचा भात तयार करायचा आहे। आता हे जे तांदूळ आहेत हे आपण सगळे याच्यामध्ये दूध टाकलेले आहेत आणि बाकी पण साहित्य त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण हा कुकर लावून घेऊया आणि याला व्हायसाठी आपल्याला 15 मिनिट लागणार करूया। 15 मिनिट 20 मिनिट झालेले आहे, 15 ते 20 मिनिट झालेले आहे। हा भात रेडी आहे आपला। त्याच्यामध्ये आपल्याला थोडे गोळे ठेवायचे आहे म्हणजे त्याची टेस्ट वेगळी येईल। आता आपले हे सगळं भात रेडी आहे, त्याच्यामध्ये आपण गोळे ठेवलेले आहेत। याला 5 मिनिटं परत आपण गॅस लावून होऊ देऊया कमी याच्यावर। तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपले गोळा भात हा तयार आहे। आपले हे गोळे रेडी झाले आहेत। आपण आता याला एका डिशमध्ये आपण याला सर्व करूया। मी माझ्या पद्धतीने करते आहे, थोडी कोथिंबीर पण टाकते आहे। आता हा जो भात तयार झाला आहे आपला, तो भात पण आपल्याला सर्व करायचा आहे। तयार झालेला आहे तो आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपला विदर्भ पद्धतीने जो गोळा भात केला आहे तो तयार झालेला आहे, आणि त्यासोबत तुम्ही कढी किंवा चटणी किंवा कुठलाही काही पदार्थ करून खाऊ शकता। आपला जो गोळा भात आहे तो रेडी झाला आहे, आणि तो मग मी माझ्या आजीकडनं शिकलेली आहे। माझी आजी खूप टेस्टी करायची, त्याच्यामुळे मी तिच्या पद्धतीनेच बनवलेला आहे। आणि आपल्या विदर्भामध्ये हा गोळा भात जो आहे तो खूप टेस्टीने आणि खूप आवडीने सगळे खातात, त्याच्यामुळे हा गोळा भात तो मला खूप आवडतो। गोळा भात आहे, तुम्ही पण नक्की विदर्भ स्टाईलने ट्राय करून बघा। मी पण केलेला आहे आणि तो खरंच खूप टेस्टी झालेला आहे। तुम्ही पण करा। धन्यवाद। तर अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने विदर्भ स्टाईल गोळा भात ही रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।